घराघरातील बाग समिती प्रमुख प्राचार्य डॉक्टर कऊ संघवी यांच्या वतीने फळबाग प्रेमींना शेवग्यांच्या बियांचे वाटप। याबाबत अधिक वृत्त असे की देवपूर वाडीपुकर रोडवरील शनी मंदिर म्युनिसिपल कॉलनी येथील प्राचार्य डॉक्टर कऊ संघवी यांच्या राहत्या घरी आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता घराघरातील बाग समितीच्या वतीने शेवग्यांच्या बियांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले। तर या ठिकाणी विविध जिल्ह्यातून तालुक्यातून नागरिक प्रेमी फळबाग प्रेमी यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली। तर त्यांना प्राचार्य डॉक्टर कऊ संघवी यांच्या हस्ते या ठिकाणी शेवग्याच्या बियांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी तर दरवर्षीप्रमाणे घराघरातील बाग समितीच्या वतीने उत्कृष्ट बाग बगीचांना बाग बगीचा पुरस्कार, परसबाग, गच्चीवरील बाग, शोभेच्या बागा, फुलझाडा, जास्त कुंड्या असलेल्या बागा, निरनिराळ्या संस्थांच्या बागा यांचा या स्पर्धेत सहभाग होत असतो। तर या सहभागी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस देखील दिले जात असते। तर सदरचा हा उपक्रमासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज प्राचार्य कऊ संघवी व मानसी माने, यशवंत मास्तरवाडी, नेहरू नगर, देवपूर, धुळे यांच्याकडे नोंदणी करावी असे देखील आवाहन या प्रसंगी करण्यात आले। ही जात आहे ना, भारतात सगळ्यात चांगली जात आहे शेवग्याची। आणि आमच्याकडे झाड आहे, तर आम्ही जे पिकलेल्या शेंगा आहेत त्याच्या बिया धरून ठेवतो आणि ज्या इतकं उत्पन्न येतं ना, म्हणजे वर्षभर उत्पन्न चालू असतं, भरपूर उत्पादन देणारी जात आहे। सगळ्या पेपरला बातमी दिलेली आहे आपण, त्याप्रमाणे लोक लांब लांबून येत आहेत, साखर रोड वगैरे खूप लांब लांबचे लोक येऊन राहिले। हे फागण्याचे आले आहेत, निंबा बलगीचे आले फागण्याचे। आम्ही घराघरातील बाग समितीतर्फे अनेक कार्यक्रम घेतो। तुम्हाला माहिती आहे की आपण प्रदर्शन वगैरे बनवतो रत्नामध्ये, यावर्षी बाग बगीचा स्पर्धा घेतो। आता यावर्षी पण आपण बाग बगीचा स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण बक्षिसं वाटतो। 4 प्रकारच्या बागा, एक परसबाग, नंतर गच्चीवरील बाग, जास्त कुंड्या असलेल्या बागा आणि संस्थेच्या बागा, त्या संस्था असतात आणि 4 हजार आपण बक्षिसं वाटतो।